नमस्कार मित्रांनो, कोरेगावच्या मैदानामध्ये आलो आहे. त्या मैदानामध्ये दुसरा आणि ओपनचं मैदान आहे आणि त्या मैदानात आपण बघूया कोणता नंदी आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव ड्रायव्हर राजुरीकर. म्हणजे तुम्ही ड्रायव्हरच आहे? हां, स्वतः ड्रायव्हर. कुठलं गाव? राजुरी. फलटण. फलटण तालुका फलटण, जिल्हा सातारा. तिथून आलाय तुम्ही? हां. काय नाव आहे नंदीचं? म्हणजे तुमचं स्वतःचं नंदी आहे? हां, स्वतः नंदी आहे. माझं नाव बजरंग आहे. बजरंग. हां. दुशामध्ये का? हां, दुशामध्ये. बरं बरं. कसं काय नियोजन आहे आजचं? आज घरचीच गाडी आहे. बरं. दोन्ही दुशीच आहे ती. बरं, काय नाव काय त्याचं दुसऱ्याचं? त्याचं सैतान. सैतान. म्हणजे सैतान आणि बजरंग घरचीच गाडी? हां, घरचीच गाडी आहे. काय सांगाल? आपला बजरंग पळतोय, परंतु काय होतंय की तुम्ही म्हटलं की किनीच्या मैदानामध्ये काही लोकांनी असा फड्या टाकला. हां, काय झाला विषय नक्की? ते आता गाडी काल सुट्टीच पळत होती. हां. आता कसं शेवट वासुर आहे, काय जरी केलं तरी कडन हां. ते कोण होतं काय माहिती. त्यानं डायरेक्ट निकालापाशी 50-100 फूट राहिले की फड्या हाणल्याबरोबर ह्यानं आतल्या बैलाला आपल्या दबका दिला, म्हणजे दाबला आतल्या बैलाला. बरं. तिथं आपला बैल दुसरा काय जात नव्हता. बरं. पण कसं थोडं ज्वाला बसला, ज्वाल्यात ते अंतर तेवढं झालं बा गाडीचं अंतर. होय का? अर्धा छकडा झाला गाडीचं अंतर सेमीला. म्हणजे बैल पळतोय, पण चांगला त्या दिवशी निकाल होता तुमचा. हां. त्या निकालात घेण्यात परंतु एका माणसानं त्या फडा टाकला. हां, काय त्या माणसाला काय काय सांगाल त्या माणसाला? काय आता बाबा काय करू सांगायचं, नको. आता सांगायचं कायच नाही ना. कसं ज्याची त्याला कळलं पाहिजे, आपला पळतोय दुसऱ्याचा पळतोय, ते आपलं म्हणजे आता दुसऱ्याची वस्तू आहे ती आपली म्हणूनच करावं लागेल ना. बरोबर. त्याला समजायला पाहिजे. आता आता आजपर्यंत तुम्ही किती गाड्या चालवल्या? आतापर्यंत मी जवळजवळ 7 वर्ष झालं गाड्या हाणतोय. 7 वर्ष झाली 7-8 वर्ष झालं आता कंप्लीट गाड्या हाणतोय मी. कोणाकोणाच्या गाड्या हाणल्यात टॉपच्या? आता सगळ्यात टॉपचे पहिले ट्रॅक्टर चॉकलेटची गाडी पळत होती सांगवीची. बरं परत गिरवीचा सोन्या आला, परत एकशिंगी सुंदर आला, बरं. परत संदीपबाईची जेवढी दावणीला टॉपची बैल आहेत सगळ्या बैलांचे ड्रायव्हिंग पूर्णच केले पहिल्यापासूनच. आपला जो बजरंग आहे तो घरच्या गायचा आहे का विकत घेतला? नाही, विकत. कुठनं घेतला? हे खोंड आपण खाल्लूनच घेतला होता आणि मुंबईला शेटला दिलता. मग मुंबईच्या शेटने परत रिटर्न त्यांना काय पटला नसतं, हाईट वगैरे मंडी वाढणार नाही असं तसं काय बोलले. म्हणलं मी घेतो. मग मी घेतला. बरं. हाईटचा विषय काय नसतो, ज्याच्यात धमक असतो तो काही करू शकतो. आता कसं होतं, ही वस्तू जी आहे ना पूर्ण ॲग्रेसिव्ह आहे. म्हणजे ह्याचं कसं आहे, हार ना जीत. ही कसं आहे, वस्तू टिकून पळती. गुलाल कुठं घेतलाय? आता किनईला घेतला. परत बिनजोडचं जवळजवळ 18 ते 19 गुलाल आहेत. ओपनच्या गाड्या, आदतमध्ये ओपनच्या गाड्या खेळून ओपनचं गुलाल आहे सगळं. म्हणजे कुठल्याही नंदीला हरवण्याची धमक आहे बजरंगमध्ये? हां, बजरंगमध्ये. आणि आतून बाहेरून दोन्ही खांदी कुठून बी काय अडचण येत नाही त्याला. जास्त कुठं पळतो, बिनजोडला का 3 फेऱ्यात? आता सध्या तर काय आहे, आता 3 फेऱ्यात आपण आता चालूच केला आहे. बरं. आता जसं काढलाय तसं अजून 4 मैदान झालं आपण राहतोयच. बरं. तुम्हाला कुठलं मैदान आवडतं, 3 फेऱ्याचं का बिनजोडचं? आपल्याला खरं तर म्हणतो 3 फेऱ्याचं मैदान आवडतं. बरं. कारण ह्यात काय वेगळेपण आहे? फक्त वेगळापणा एकच की ती शर्यत फक्त 2 गाड्यांमध्ये, हार किंवा जीत. बरं. ह्यात काय होतं, आपण कुठं पळतोय, आपण कुठे म्हणजे आता 8 गाड्यात आपण कुठं पळतोय हे आपल्याला कळतं. म्हणजे आपला म्हणजे खरी नंदीची परीक्षा आहे हा, 3 फेऱ्यात कळते. तिथंच बैल काय क्वालिटी आहे, काय धमक काय बैला तिथं. आणि बिनजोडचा असा विषय, बिनजोडमध्ये बी कळतं फक्त कवा ज्या टायमिंगला आपल्या खिशात नाणं असेल त्या टायमिंगला. बरोबर. आपण मोठी गाडी खेळू शकत नाही कारण आपल्याकडे पैसा नसतो. बरोबर. हां, मोठी गाडी खेळायची म्हणलं की पैसे खिशात पाहिजेत ना. बरोबर आहे. असा विषय आहे. त्यामुळं आपला नंदीची परीक्षा घ्यायचं असेल तर 3 फेऱ्यातलं मैदान. बरं. काय अपेक्षा असतील बजरंगकडून? बजरंगकडून काय अपेक्षा नाही, त्यांना आता आपल्याला भरपूर दिलेला आहे. बरं. मग त्याच्या म्हणजे त्यापेक्षा आपल्याला जास्त दिलेला आहे. महत्वाचं म्हणजे आपल्याला 3 फेऱ्याचा गुलाल पाहिजे होता. त्यानं म्हणजे घेतल्यापासून आता 4 गुलाल दिलेत आपल्याला त्यानं. आणि बिनजोडचं 17-18 म्हणजे ओपनच्या गाड्या जरी आपण गाड्या करत नव्हतो तरी ती गाड्या बळबळ जमवून शर्यत झाल्यात आपल्या. म्हणजे आपल्या इच्छा नसताना सुद्धा. जास्त स्पीड कुठं आहे आपल्या बजरंगला? डाव्या खांदे. डाव्या खांदी. डाव्या खांदीनं म्हणजे कुठलीही गाडी असू द्या, जर बैल त्याला चांगला लागला, फक्त बैल तळाचा लागतो. तुम्ही स्वतः ड्रायव्हिंग करता का दुसरा ड्रायव्हर असते गाडीवर? नाही, ड्रायव्हर आपलं करंट ड्रायव्हर शिवतरचा असतो. आमचा बाहेर ड्रायव्हर गुन्हारच असतो. बरं. बाहेर ड्रायव्हर म्हणजे बाहेर ड्रायव्हरचाच बैल असं, त्याचाच बैल येऊ. बरं. म्हणजे घरातलं सगळं नियोजन त्याच्याकडे असतं. जास्त स्पीड कुठं नाही? तळात नाही का? कुठं नाही? तळातनं उचलतो. हा, अख्खी गाडी म्हणजे स्पीड तेवढं खाल्लं तळातनंच, गतीच तळात नाही त्याला अख्खी.
असं कुठलं असं मैदान आहे की तुमच्या आठवणीतलं की आपल्याला तिथं मान उंचावली त्या आपल्या बजरंगमुळं? आता तसं म्हणता मैदान सांगा आठवण. आता कालचंच परवाच किनीचं मैदान. फिनिशर मैदानाची आठवण आहे तुम्हाला? हा, तिथं गाडी त्या माणसाच्या एका चुकीमुळं एक आठवणीचा माझी विषय तुम्हाला एक सांगतो. आपली गाडी कडन निघली. आता बैलवाल्यांचं ऑप्शन असं होतं की वासरू कडन पळेल का, ही ऑप्शन पहिलं. आता कसं थोडं जरी मी मालक असलो किंवा ड्रायव्हर जरी असलो तर थोडी मनात दागदुख राहते ना, आपण आता कडन आलोय काय घडेल का, एवढं लांब आपण आलोय, एवढं नियोजन करून बी आलोय. मग आता शेवट त्याला सांगितलं होतं तुझी इच्छा पळायचं कसं काय करा तुझी. तू आपला करंट ड्रायव्हर शिवतरचा होता. अक्षरशः तुम्हाला लावाड सांगत नाही, करंट ड्रायव्हरने एकदम म्हणजे त्यानं मला आठवण करून दिली. काय आठवण करून? की आपण स्वतःची बैल म्हणून गाडी हाणतो. बरोबर आहे आजपर्यंत. बरोबर. त्यानं बी सांगितलं की हिओ बी बैल माझाच आहे म्हणून त्यानं गाडी हाणली. त्या दिवशी कडनं गाडी हाणल्यावर ड्रायव्हर काय काय बसत नाहीत. म्हणजे मी स्वतः ड्रायव्हरला मी सांगतो स्वतः. बरोबर आहे. काय काय मालक असं पण आहेत ती गाडी ज्यावेळेस गटाला हारती त्यावेळेस आता तुम्ही गाडी समजा एखाद्या गाडीचा फायनल केलेला असतो पण दुसऱ्या दिवशी ती गाडी पळती आणि गाडी जर गटाला गेली तर मग ड्रायव्हर दुसरा सांगते. ते काय सांगाल? हां, ते आता ते बी तुम्हाला सांगतो काय असतं. आता तुमचा बैल किंवा माझा बैल, बरं आज तुमचा बैल आहे ते तुमच्या ड्रायव्हरला पळत असतो, आमचा बैल आमच्या ड्रायव्हरला पळत असतो. मग आता दोघात संगणमत काय होतं की बाबा आमच्या ड्रायव्हरला गाडी हाणू द्या, तुम्ही काय म्हणता चला हाणू द्या. पण जर तुमचा बैल आमच्या ड्रायव्हरला जर कमी पळाला, तुमचा जर बैल आमच्या ड्रायव्हरला जर कमी पळाला, तुम्ही काय शंका करता त्या ड्रायव्हरमुळेच गाडीने मार खाल्ला. बरोबर आहे. पण सत्य परिस्थिती अशी असते की ज्या बैला धमक असते ना त्याला कुठला ड्रायव्हर द्या तुम्ही, कुठला बी नवीन पोरग जरी बसवलं तर ते बैल पळतोच. एक तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न विचारतो, मोठे ड्रायव्हर आहेत ते बारक्या गाड्या चालवत नाहीत का? आता का त्याचा बी आता मी बी ट्रॉपच्या गाड्या हाणून सगळ्यांचा अंदाज करून बसलेला आहे. काय असतं मोठ्या गाडीला 4 ठोकं कमी आणि लहान गाडीला 4 ठोक. तुम्ही कधी निरीक्षण केलंय का टॉपच्या गाडीचं ड्रायव्हर किती गाड्या आणते? टॉपच्या गाड्या चालत आहेत फक्त किती नाही, किती गाड्या आणते? 4 झालं 5 झालं गाड्या. त्यांचा हात किती चालते? नाही तेवढं 2-2 3-3 ठोकं. बरोबर आहे. तुम्ही कधी बारक्या गाडीवर ड्रायव्हरचं निरीक्षण करा. हलक्या गाडीवर जी गाडी खाल्ल्यात 2-3 मध्ये पळती त्या ड्रायव्हरला तुम्ही निरीक्षण करा. त्या ड्रायव्हरच्या हाताला बेमुदत ठोका असतो. बर त्याला किती हात हाणावं आणि किती गाडी जिंजळावं शेवट नशिबा स्टार आहे. बैलांच्या काय कुवतीमुळं किंवा काय XYZ गोष्टी असतात ते गड राहते त्यामुळे आपण मार खात असतो. पण त्या ड्रायव्हर तुम्ही हात बघा. बर ठीक आहे. या बैलगाड्या शर्यत क्षेत्रामध्ये आजपर्यंत तुम्हाला काय दिलं बैलगाड्या शर्यत क्षेत्रानं? आता बघा हे सगळं आहे बैलगाडी क्षेत्रामुळेच आहे आपल्यापाशी. ही आमचं मित्र कंपनी असेल बाबा अजून बी आबी ड्रायव्हर ही लय जणांना म्हणजे सगळ्या माणसं ओळख करून दिली ह्या बैलांमुळे दिली. बर म्हणजे खरी ओळख माणसाची खरी ओळख ही बैलांमुळेच होती ह्या क्षेत्रात. आता बघा काय जणांना म्हणतात नाद वाईट आहे, काय ज्याला आहे त्याला नाद वाईट आहे. बरोबर आहे. ज्याचा खरंच ज्याला म्हणजे मनापासून आहे ना त्याला खरंच नाद चांगला आहे. बरोबर आहे. म्हणजे वाईट व्यसनापासून वाईट नादापासून फक्त एवढाच नाद वाचवू शकतो. नवीन ड्रायव्हरांना काय सांगाल? नवीन ड्रायव्हरांना आता ह्यो आमचा पिपरचा ड्रायव्हर आहेत. आता गणेश ड्रायव्हर पिपरचकर. तर तुम्हाला तो शिव ड्रायव्हर आता आम्ही चालूच केलेला आहे. चालू म्हणजे आता गाड्या बी टॉपच्या थांबतो. असं नाही की देव कसली बी गाडी दिली काय, फक्त एक आहे ह्याचा शब्द नाही हा शब्द कोणाला नसतो. तो म्हणत नाही की मला ही वासरू आहे बारकन बाबा ह्याची गाडी मी कशी हाणू, मी बाबा ह्या गाडी हाणतो द्या. आज सांगतो प्रत्येक गाड्यात 10-12 गाड्या हाण. त्याला मी डायरेक्ट सांगितलं एवढ्या गाड्या हाणायची गरज नाही. स्वतः आम्ही ड्रायव्हर आहे, आम्ही अनुभवलंय. म्हणजे नवीन जे ड्रायव्हर जे येणार आहेत आता एक नवीन ड्रायव्हर येते ती त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल की बाबा नो गाड्या कशा चालवा? काय गाड्या फक्त हाणताना आपल्या स्वतः जीवाचा पहिला विचार करा. बरोबर. काय होतं नवीन ड्रायव्हर असतात गाडी लय पळाली की नवीन ड्रायव्हरचा काय असतो आपला आनंद मावत नाही. बरोबर. उभा राहणं कुठं म्हणजे दुसरी ऍक्शन करणं काय दुश्मनी पैदा होते. दुश्मनीचं नाही, दुश्मनी पैदा होऊ देऊ, दुश्मनीचा विषय मनामध्ये राहतं नाही गाडी उभा राहिला ड्रायव्हर त्याची गाडी आता मला तसं नाही. उभा राहू द्या काय विषय नाही, फक्त आपल्या जीवाची बघितलं पाहिजे ना. आपलं बरं पडला पाय गुतला काय पाय गुतला अक्षरशः अनुभवलेला आहे. ज्या टायमिंगला मी पडलो स्वतः वैयक्तिक मी दुसऱ्याचं कोणा सांगत नाही. त्या टायमिंगला कोणही बघा येत नाही, कोण खर्च करत नाही, फक्त स्वतः जीव स्वतः सांभाळा. फक्त नवीन ड्रायव्हरला एवढंच सांगणं आहे. ठीक आहे. खूप असा चांगला संदेश दिला आहे तुम्ही या ड्रायव्हरांना आणि तुमचा अनुभव तुम्ही शेअर केलेला आहे. तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप आभार आहे. धन्यवाद.